नमस्कार. नमस्ते नमस्ते. पंचायत समितीचा अर्ज आज तुम्ही दाखल केलाय. कुठल्या पक्षाकडनं तुम्ही निवडणूक लढवताय, काय परिस्थिती? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गटातून फॉर्म भरलेला. आणि पंचायत समितीसाठी तुम्ही पिंपळवंडी या गणातून फॉर्म हा भरलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून. कुठली राष्ट्रवादी? सगळ्याच राष्ट्रवादी म्हणजे नाही नाही, तुम्ही एबी फॉर्म घड्याळाचा जोडलाय की याचा तुतारीचा जोडलाय? अजितदादा पवार गट. अजितदादा पवार गट. मग काय नितीन काकडेंमध्ये एवढा अचानक बाबा काय बदल झाला नेमका की त्यांना घड्याळावर जाऊन लढावं लागलं? नाही असं काय नव्हतं. मला आशाताईंकडून पण उमेदवारी त्या ठिकाणी मला आधीच सांगितली होती की भारतीय जनता पार्टीकडून मला त्या ठिकाणी मला उमेदवारी आधीच त्यांनी सांगितली होती की लढ म्हणून. पण त्या ठिकाणी कदाचित त्यांनी जबाबदारी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची आमच्यावर दिली होती मी तर कोणतं पद नव्हतं घेतलं आणि त्याच्यामुळे खाली जी शाखा बांधणी जी असायची ती शाखा बांधणी माझ्याकडून त्यावेळेला काही झालेली नव्हती. आणि काही गोष्टी अशा झाल्यात की मला ती तातडीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आली. आम्हाला अशी माहिती मिळते की भारतीय जनता पार्टीची जेव्हा बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांनी स्वतः तुम्हाला असं म्हटलं होते की नितीन काकडेंना उभं करा, त्यांना पंचायत समितीची निवडणूक लढायची. प्रदीपदादा कन साहेबांनी त्यावेळेला जुन्नरमध्ये आले असता त्यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की पंचायत समिती लढ म्हणून. पण त्या ठिकाणी मी काही माझ्या कौटुंबिक कारणामुळे मी त्या ठिकाणी त्यावेळेला ती उमेदवारी स्वीकारली नाही आणि अचानक काहीतरी अशा गोष्टी घडल्या की मला ती अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घ्यावं लागली. आणि जर मला आता इतक्या मोठ्या पक्षांनी जर माझ्यावर भरोसा दाखवला तर मला त्या सामान्य जनतेसाठी त्या पंचायत समितीमध्ये जाऊन या गोरगरीब जनतेसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी त्या ठिकाणी काम करायचे. आणि जर पक्षाचा जर विश्वास कार्यकर्त्यावर जर आहे तर नक्कीच जनतेचा पण तितकाच आहे. म्हणूनच मला पक्षाने जबाबदारी दिलेली आणि ती सक्षमपणे मी या ठिकाणी पार पाडेल. आपल्या घरामध्ये भला मोठा आशाताईंचा फोटो लावून आशाताईंचं पाद्यपूजन करून आशाताईंच्या गळ्यात हार घालून गुरुस्थानी मानणाऱ्या आशाताईंचं गुरुपूजन करणाऱ्या नितीन काकडेंनी घड्याळ हातावर कसं काय बांधलं? आशाताई माझ्या पहिल्यापासून गुरु आहेत, भविष्यात देखील आशाताईच माझ्या गुरु आहेत. आणि या तालुक्यात माझी जी ओळख आहे ती आशाताईंमुळेच आहे हा मानणारा मी कार्यकर्ता आहे. कारण मला आजपर्यंत जिथं जिथं कमी पडलं तिथं ताईंनी मला मोठं केलेलं आहे. याची जाण आणि जाणीव भविष्यात मी ठेवणार. ऐनवेळी ताईंसोबत राहून घाटात दोर कापल्याची भावना येत नाही का मनामध्ये? असं अजिबात नाही. मी ताईंच्या सर्व त्या ठिकाणी परमिशन घेऊनच मी या ठिकाणी. आणि ताईंचं काय म्हणणं होतं? ताईंनी संघर्ष केलाय. ताईंना हे माहिती आहे की ज्या वेळेला कार्यकर्ता काम करत असतो त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला योग्य वेळी योग्य संधी जर भेटली तर तो पुढे नक्कीच जातो. आणि ताईंनी स्वतःच्या याच्यातून जे अनुभवले ते ताईंनी समोर कार्यकर्त्यात पाहिले. त्याच्यामुळं ताई माझ्यावर कधी नाराज नाही आहेत आणि मी हे सगळं करून ताईंच्याच यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नितीन काकडेंनी पक्षनिष्ठा सोडली? पक्षनिष्ठा काय आले? पक्षनिष्ठाचा याच्यात विषय नाही. मी पक्षाचे कोणतेही पद घेतलं नव्हतं, पदाधिकारी नव्हतोच मी पक्षाचा. पण भारतीय जनता पार्टीचा ताईंचा समर्थक त्या ठिकाणी मी होतो आणि भविष्यात देखील राहणार. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेतली असली आणि तुम्ही निवडून जरी आले तरी तुम्ही समर्थक आशाताईंचे? आशाताई हे माझे राजकीय गुरु आहे. समर्थक आशाताईंचे, अतुल शेटचे, दोघांचे पण. आता ही पक्षाची जबाबदारी जी आहे, पक्ष म्हणून मला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं मी त्या ठिकाणी पार पाडणार आहे. त्यात कुठेही कमी पडणार नाही. आणि ज्या ज्या वेळेला माझ्या सामाजिक जीवनात अडचणी ज्या वेळेला येतील त्या वेळेला मला ताईंचा तर माझ्या डिस्प्लेला फोटो असतो, तुम्हाला माहिती आहे. ताईंनी मला इथून मागेही कधी लांब लावलं नाही, भविष्यात देखील लावणार नाही. आणि इतका मोठा पक्षांनी जर जबाबदारी जर त्या ठिकाणी पिंपळवंडी गणात जर मला दिली तर विचार करून दिलेली आहे. आणि भविष्यात त्या पिंपळवंडी गणात राष्ट्रवादी मोठ्या संख्येने 100% वाढणच. आणि त्या ठिकाणी मी एक कार्यकर्ता म्हणून तळागाळात जाऊन त्या ठिकाणी काम करणार आहे आणि ते पण पक्षाचं काम करणार आहे. आशाताईंनी एवढा निधी दिला, तुम्ही आशाताईंच्या हस्ते एवढी भूमिपूजन केली, नेमकं असं काय म्हणजे आता पंचायत समितीचं पद मिळालं म्हणून पक्ष बदलला? नाही, असं काही नाहीये. ज्या वेळेला उमेदवारी ज्या वेळेला आपण घेतो आपल्याला इथून मागं अभिभाव कोणते पद नसताना काम करणारा कार्यकर्ता आहे. पण त्या ठिकाणची गणितं पाहता आपल्याला ज्या वेळेला आपला राजकीय प्रवास करायचा असतो एक सुज्ञ मतदार आहे मी आणि एक सुज्ञ कार्यकर्ता असं पण म्हणा. एका ज्या ठिकाणी मी आत्तापर्यंत ज्या पक्षाबरोबर ज्या नेत्यांबरोबर काम केलं माझं काम प्रामाणिक राहिलेले आणि त्याच्यातून फक्त सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलं. मी असं कधीही केलं नाही का ताईंचा फंड आणलाय मग अतुल शेटचा फंड मी त्या ठिकाणी आणलेला आहे. माझं सगळ्याच राजकीय नेत्यांबरोबर सगळ्यांबरोबर सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळे मला पक्षांनी कधीच कोणत्याच कमी नाही केलेलं. म्हणजे अशा त्यांनी मला 1 कोटी रुपये दिले तर अतुल शेटनी देखील त्या ठिकाणी 1 कोटी रुपये दिले. मंगेश अण्णा आणि नितीन काकडे एका नाण्याच्या दोन बाजू पिंपळवंडीत बऱ्याचदा पाहायला मिळाल्या. आता मात्र फटाफट झाली. आता विषय हाच आहे की अण्णा माझे त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती राजकीय गुरु अण्णा देखील राहिलेले आहेत. अण्णांच्या बरोबर मी त्या ठिकाणी सावलीसारखं उभं राहिलेलं काम केलेलं. काही राजकारणात काही गोष्टी
चुकीच्या पद्धतीने व्हायला लागल्या की त्या गोष्टीचा नेत्याला विसर पडतो, पण कार्यकर्ता ते कधी विसरत नाही. म्हणजे मंगेश काकडेंबद्दल तुम्ही नाराज झालेत? एका मताची किंमत जी मला होती ना, त्या एका मतामुळे मी आज समाजात जाऊन काम करतोय आणि म्हणून मी कार्यकर्ता झालेलो. मला त्या मताची किंमत 100% होतीच, पण अण्णांनी आज जो काही निर्णय घेतला त्यांच्या राजकीय दृष्टीतून तो त्यांना योग्य वाटतो. मला त्या ठिकाणी तो योग्य वाटला नाही. मी त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. जर अण्णा राष्ट्रवादीत जर गेले असते त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी अण्णांचं ताकदीनं काम मी त्या ठिकाणी केलं असतं. माझा तो वैयक्तिक त्यांच्यावरती असलेला विश्वास त्या ठिकाणी राहिला नाही, कारण मी 9 वर्ष काम केले आणि अण्णांचं नाव घराघरात पोहोचवण्याचं काम मी करत होतो. जर अचानक अण्णांना त्या गोष्टीचा जर कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाचा जर विसर पडत असेल तर त्या कार्यकर्ता त्याच्यात म्हणजे माझी चूक आहे असं मला वाटत नाही. कारण जर मी काम जर अण्णांसाठी करत होतो तर अण्णांना त्या कामाचा त्या कर्तव्याचा विसर पडलेला असं मला या ठिकाणी सांगायचं. ज्या माणसामुळे आपण पडलोय, राजकीय एकमताने पराभव झाला, हा पराभव नव्हता, हा डाव होता. हा सगळ्या तालुक्याच्या ध्यानात आला, पण अण्णांच्या कधी ध्यानात आला नाही. त्यांनी ज्या पद्धतीनं आता त्यांची भूमिका त्यांनी घेतली त्यांना शुभेच्छा. पण मी आता पंचायत समिती अण्णांच्या विरोधात काही लढत नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद वेगळ्या निवडणूक आहेत, त्या ठिकाणी मी आज 9 वर्ष म्हणून जर काम केलं तर मला अजून ताकदीची गरज आहे. म्हणून मी पंचायत समितीचा आज मला त्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. कारण आज तुम्ही पाहता रोज मी तालुक्यात येऊन काम करणारा कार्यकर्ता, म्हणजे लई मोठी कामं करतो अशातलंही काय भाग नाही. कामं मग किरकोळ येतो की कुणाचं रेशन कार्ड असेल, कुणाचा मोजणी अर्ज असेल, ही सगळी जुन्नरचीच कामं रोज करत असेल. म्हणजे रोजच जुन्नरला येतोय तर त्या पंचायत समितीवर निवडून गेलो तर त्यामार्फत मी अजून ताकदीनं या पिंपळवंडी गाण्याची सेवा करीन असा मला एक आत्मविश्वास आहे. आणि त्याचमुळे त्याच ताकदीनं मी या ठिकाणी पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून आणि अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. धन्यवाद.